आम्ही तीर्थयात्रा करतो, उपवास करतो, पूजा, प्रार्थना, आराधना सर्व प्रकारच्या विधी करतो. असं कोणी या पृथ्वी तलावर जन्माला आले नाही ज्यांनी कधी हात जोडले नाही. आणि जो कधी शरण कोणाला गेला नाही असा पुरुष अजून जन्माला आलेला नाही, असं मनुष्यच नाही. मग सद्गुरू असं म्हणतात की देवाच्या जवळ जाणं म्हणजे आध्यात्मिक मार्ग नाही. उपवास करणं किंवा तीर्थयात्रा करणं, पूजा अर्चा करणं, नवस करणं, नवस फेडणं हे आध्यात्मिक काम नाही, हे सांसारिक काम आहे. आध्यात्मिक माणसाची व्याख्या करताना सद्गुरू सांगतात आध्यात्मिक होणं म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाणं नाही. कुठेतरी तीर्थयात्रेला गेला किंवा कुठेतरी मंदिरात जाऊन बसला किंवा घरातल्याच मंदिरामध्ये साधना करत बसला ते आध्यात्मिक नाही असं का म्हणतात ते? कारण परमेश्वर बाहेर शोधणं म्हणजे संसार आहे. तुम्ही परमेश्वराचे अंश आहात आणि त्या अंशामध्येच तुमचं सत्य लपलेलं आहे. आणि तो अंश जेव्हा जेव्हा एखादा पाण्याचा थेंब वाफ होतो बघा आणि आकाशात जातो, पाणी पडतो, नदीमध्ये पोहोचतो, नदी समुद्राला जाऊन भेटतो, तेव्हा तो तृप्त होतो. आणि त्याशिवाय तुम्ही बाहेर जगामध्ये जे काही कराल, अगदी गुरु जरी शोधलात आणि संत जरी शोधले, सगळं केलं आणि तुम्ही सगळं त्याच्यामध्ये देव पाहत असाल तर तुम्हाला कधी ईश्वरी तत्व मिळणार नाही. हां, तुम्ही ईश्वराचा कृपा प्रसाद प्राप्त कराल, तुम्हाला पुण्यप्राप्ती होईल, तुम्हाला धनसंपदा मिळेल, सांसारिक गोष्टी मिळतील, नाते गोते मिळतील, पण तुम्हाला आत्मज्ञान नाही मिळणार, आत्मशांती नाही मिळणार. मित्रो, जेव्हा एखादं पेशंट दगावण्याच्या अवस्थेमध्ये असतं आणि सर्व उपचार करून डॉक्टर थकलेले असतात, तो डॉक्टर म्हणतात अब दवा नाही दुआ काम करेगी. मित्र हो, जेव्हा बुद्धीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जातात आणि त्याची क्षमता संपते, स्पष्ट त्याची मर्यादा जाणवते, तेव्हा माणसाला या अद्भुत शक्तीची गरज वाटते जी त्याला माहिती नाही आहे, जिला तो देव म्हणतो, जिला परमेश्वर म्हणतो, आत्मा म्हणतो, परमात्मा म्हणतो, विविध नावांनी आपण त्यांना संबोधतो. विविध धर्मांमध्ये विविध धार्मिक जे संस्थापक आहेत त्यांच्या रूपाने परमेश्वराचा अवतार बघितला जातो. समजा जसं हिंदू प्रभू रामचंद्रामध्ये बघतील, भगवान श्रीकृष्णामध्ये बघतील, दशावतारामध्ये बघतील, बौद्ध गौतम बुद्धांमध्ये बघतील, मुस्लिम मोहम्मद पैगंबरामध्ये बघतात आणि ख्रिश्चन येशूंमध्ये बघतात. तसं प्रत्येक एक धर्म आपल्या आपल्या आराध्य संस्थापकाची पूजा करतो एक ईश्वर म्हणून. पण खरंच हे ईश्वर आहेत का? किंवा हे ईश्वराचे अंश होते किंवा पूर्णांश होते किंवा त्यांनी आम्हाला दिशा दाखवली, ईश्वर प्राप्त करण्याचा मार्ग दाखवला, ह्याच्यावरती जास्त चिंतन करणं गरजेचं आहे. का आम्हाला ईश्वर प्राप्त करायचं आहे? का आम्हाला धार्मिक व्हायचं आहे? का आम्हाला आध्यात्मिक व्हायचं आहे? किंवा आजच्या पिढीला तर काहीच नाही व्हायचं, नास्तिक व्हायचं. मुळात नास्तिक होणं म्हणजे आस्तिकाचा विरोध करणे. तुम्ही एकाच लढाईत आहे, फक्त काही एका बाजूला आहे, काही ह्या बाजूला आहे. तुम्ही लढाई एकच लढू राहिले. तो म्हणतो आहे, हा म्हणतो नाही आहे, पण एकाच गोष्टीसाठी लढू राहिले, हे लक्षात ठेव. जो आस्तिकही मानत नाही, जो नास्तिकही मानत नाही, जो उदासीन आहे, तो सत्याचा शोध घेत असतो. मुळात आम्हाला परमेश्वराची आठवण कधी येते? जेव्हा सांसारिक जीवनामध्ये आम्हाला समस्या येतात आणि त्या समस्या सोडवण्याचा मार्ग आम्हाला या भौतिक जगामध्ये सापडत नाही. डॉक्टर हात वर करतात, मांत्रिक हात वर करतात, वैद्य हात वर करतात, भविष्यकार हात वर करतात आणि तेव्हा जाणीव होते की आता मला अशा शक्तीच्या शरण जायचं आहे जी शक्ती मला मदत करू शकेल, जी शक्ती हे संपूर्ण ब्रह्मांड चालवते. मित्रो, आम्ही तीर्थयात्रा करतो, उपवास करतो, पूजा, प्रार्थना, आराधना सर्व प्रकारच्या विधी करतो. असं कोणी या पृथ्वी तलावर जन्माला आले नाही ज्यांनी कधी हात जोडले नाही. आणि जो कधी शरण कोणाला गेला नाही असा पुरुष अजून जन्माला आलेला नाही, असं मनुष्यच नाही. मग हे उपवास, उपवास म्हणजे काय हो? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे असणं. परमेश्वराच्या जवळ असणं त्याला उपवास असं म्हणतात. आणि उपवासाचा अर्थ आम्ही उपास करतो.
काय रे बाबा काय? म्हणे उपवास आहे माझा. मग तू आज काय खाणार? म्हणे मी साबुदाण्याची खिचडी खाणार. एकादशी आणि दुप्पट खाशी. माणसं कधीच नाही तेवढे आषाढी एकादशीला जेवतात. 4 वेळा फराळाचं करतात. एकदा फलाहार, नंतर खिचडी, नंतर रताळे. हां, अशी यादी असते भयंकर. 8 दिवस अगोदर तयारी केली असते. तो उपवास असतो आमचा. तो उपवास नाही आहे. उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहण्यासाठी स्वतःला रिकामं ठेवणं. आपली सगळं अन्ननलिका, श्वास संस्था किंवा तुमच्या बाकी रक्ताभिसरण संस्था, या सगळ्या संस्थांना आराम भेटला पाहिजे. जसं तुम्ही झोपल्यावर पहाटे पहाटे तुमचे शरीर हे एकदम शांत अवस्थेमध्ये असतं, अशी अवस्था तुम्हाला दिवसभर प्राप्त व्हावी म्हणून शरीरामध्ये हलका आहार घ्यायचा, पाणी घ्यायचं, रस घ्यायचा. हलका आहार ज्याने शरीरात गेला तरी तुम्हाला कळला नाही पाहिजे, शरीराला त्याचं ओझंही झालं पाहिजे. आणि नेमकी गंमत अशी आहे का साबुदाणे खाल्यावर तो आजगरासारखा सुस्त पडतो 2 तास. कसला उपवास हा? गप्पवास. शरीर म्हणते हे गप्प. कसलं देव? हां, चल पसू दे मला हे सगळं, आधी कामाला लावतो सगळ्या. मित्रांनो, उपवास करायचा म्हणजे अशा प्रकारे राहायचं की परमेश्वराच्या जवळच राहता आला पाहिजे आणि परमेश्वर आपल्यामध्ये वास करू शकला पाहिजे. मग तुम्ही त्याला मूर्तीमध्ये शोधत असाल, तुम्ही त्याला कुठे ग्रंथामध्ये शोधत असाल, तुम्ही त्याला कुठे एखाद्या व्यक्तीमध्ये शोधत असाल, मग त्याच्याजवळ जाऊन वास करणे. मग लोक काय करता? तीर्थयात्रेला निघता. तीर्थयात्रा, तीर्थ नेमकी कोणता हा प्रश्न आहे फक्त. मित्रांनो, तीर्थयात्रेला लोक जातात धार्मिक स्थळांच्या ठिकाणी, जिथं शक्तिस्थानं आहे, जे मंदिर आहे ते मंदिर असेल किंवा जे आराध्य तुमचं स्थान असेल त्या ठिकाणी शक्ती एकवटलेली असते, शक्तीची स्थापना केलेली असते आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्या शक्तीचं अर्जन करण्यासाठी, ती धारण करण्यासाठी जातो. जशी एखादा मोबाईल आहे तो डिस्चार्ज झाला किंवा एखादी कार आहे ती डिस्चार्ज झाली का ती चार्जिंग स्टेशनला जाते. तिला हौस असते का? नाही. तिला माहिती माझी चार्जिंग उतरली, आता मी असून काही उपयोगाची नाही. मी भले 10 लाखाची आहे पण चार्जिंग नसल्यावर मी 0 रुपयाची आहे. मागून लँडस्लायडिंग होऊ राहिले, तुमची कार आहे, तुमची बॅटरीची चार्जिंग संपलेली आहे तिची. तुम्ही कारमध्ये बसाल का कार सोडून पळाल? हां, काय कराल? 10 लाखाची तरी का? तुम्हाला कार वाचवायची, स्वतःला वाचवायची असं आहे. तसं कारमध्ये चार्जिंग पाहिजे, तशी तुमच्यात पण चार्जिंग पाहिजे. म्हणजे आपण जर अटीतटीचा प्रसंग जर आठवला, तुमच्या बोटाला जखम झाली, गँग्रीन झालं आणि डॉक्टरांनी सांगितलं की हे गँग्रीन पुढे सरकणार आहे आणि तुमचा हात साडणार आहे. हात वाचवायचा की बोट वाचवायचं? तुम्ही काय म्हणता? नाही, हात वाचवायचा. लक्षात येते? म्हणजे जीवनामध्ये आम्ही जेव्हा संकटांच्या पुढे जायचा प्रयत्न करतो तेव्हा आम्ही गरज पडली तर अवयवांचं दान सुद्धा करायला तयार आहे. मग आम्ही कोणाला वाचवत असतो? पायाला प्रॉब्लेम झाला तर पाय कापायला तयार होतो. किडनी खराब झाली तर किडनी काढून द्यायला तयार होतो. शरीराचे असे अनेक अवयव आहे की ते खराब झाले की आम्ही काय करतो? काढून टाकतो. असा कुठला अवयव आहे जो आम्ही काढू शकत नाही? तो म्हणजे आमचं ऊर्जा, आमची ऊर्जा आहे जी आम्ही काढू शकत नाही, जी आमच्या हातात नाही, तीच आम्हाला वाचवायची आहे. मग सद्गुरू असं म्हणतात की देवाच्या जवळ जाणं म्हणजे आध्यात्मिक मार्ग नाही. उपवास करणं किंवा तीर्थयात्रा करणं, पूजा अर्चा करणं, नवस करणं, नवस फेडणं हे आध्यात्मिक काम नाही, हे सांसारिक काम आहे. मग आध्यात्मिक काम वेगळं आहे. काही लोक म्हणतात आम्ही अरे फार देवदेव करतो बरं का. अरे देवदेव करतो म्हणजे काय करतो? सकाळी लवकर उठतो, देवाची पूजा करतो, प्रार्थना करतो, तीर्थयात्रेला जातो, एकादशीला उपवास धरतो आणि चांगलं बोलतो, सज्जन राहतो. मग हा काय आहे? आध्यात्मिक पुरुष नाही. आध्यात्मिक माणसाची व्याख्या करताना सद्गुरू सांगतात आध्यात्मिक होणं म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाणं नाही. कुठेतरी तीर्थयात्रेला गेला किंवा कुठेतरी मंदिरात जाऊन बसला किंवा घरातल्याच मंदिरामध्ये साधना करत बसला ते आध्यात्मिक नाही. असं का म्हणतात ते? कारण परमेश्वर बाहेर शोधणं म्हणजे संसार आहे.
परमेश्वरच नाही, तुम्ही काही पण बाहेर शोधा, तो संसार आहे, दुसऱ्यावर तुम्ही अवलंबून आहे, तो संसार आहे, प्रकृती आहे. मला सांगा, सर्व भूतांमध्ये पाणी आहे. पाणी हे महाभूत नसलेलं कुठलाही जीव या पृथ्वीवर नाही. प्रत्येक महाभूतामध्ये हे प्रत्येक भूतामध्ये हे जीव आहेत. म्हणजे ते अगदी सूक्ष्मजीवांपासून असून तर स्थूल जीवांपर्यंत जेवढे काही 84 कोटी योनी आहे, बरोबर आहे, त्या 84 कोटी योनीमध्ये प्रत्येक जीवामध्ये पंचमहाभूत आहेत. एकच पंचमहाभूत आहे, ते सगळ्यांमध्ये पाणी आहे, सगळ्यांमध्ये पृथ्वी आहे तत्व, वायू तत्व आहे, अग्नितत्व आहे, आकाश तत्व आहे. हे सर्व तत्व कशामध्ये आहे? सर्व जीवांमध्ये, वनस्पतींमध्ये, प्राण्यांमध्ये, कीटकांमध्ये, सगळ्यांमध्ये एकच तत्व आहे. 5 तत्व सगळ्यांमध्ये. तसं हे ऊर्जा तत्व आहे जे सर्वांमध्ये आहे, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये. मग आम्ही देव शोधायला जातो, देव शोधावया गेलो आणि देवाची होणी ठेलो, असं संत म्हणतात. म्हणजे काय हो? गौतम बुद्धांची काल आपण बघितली की पौर्णिमा होती. त्यांनी काय सांगितलं? पहिल्याच त्यांचं वाक्य काय? बुद्धम शरणम गच्छामी. बुद्धाच्या शरणामध्ये या. आनंदने एकदा विचारलं त्यांचा परमशिष्य, हे महाभाव, आमच्या ध्यानाच्या मार्गामध्ये जर मला तुम्ही दिसायला लागलात तर आम्ही काय करायचं? संसार दिसत नाही आम्हाला, आमचं काही मायामोह काही दिसत नाही, पण तुम्ही दिसायला लागलात तर काय करायचं? ते म्हणजे मला पण बाजूला करायचं, मला पण काय करायचं? बाजूला करायचं, तुमच्या मार्गात पुढे चालायचं. कारण त्यांना सुद्धा वाटतं प्रत्येकाने काय व्हावं? बुद्ध व्हावं. प्रत्येक युग पुरुष, मग ते भगवान श्रीकृष्ण असेल, ते काय म्हणतात? मी करतो, हे सगळे जन्माला मी घालतो, यांचा सगळा मृत्यू मी करून आणतो, असं ते का म्हणतात? आम्हाला कृष्ण वेगळे दिसतात, बुद्ध वेगळे दिसतात, तेच त्यांच्यामध्ये एकच तत्व आहे. मग पैगंबर असेल ना तर येशू असेल, हे सर्वजण त्या एकाच तत्वामध्ये आहे. म्हणून साईबाबा काय म्हणतात? सबका मालिक एक. म्हणून साईबाबांना मुस्लिम पण पुजतात, ख्रिश्चन पण पुजतात, हिंदू पण पुजतात, सगळे बौद्ध पण पुजतात. ते तुम्हाला सगळे दिसतील. का? त्यांनी सांगितलं सबका मालिक एक है. मग तो मालिक कुठे आहे? त्याचं उत्तर सद्गुरू आम्हाला देतात. ते म्हणता आध्यात्मिक होणं म्हणजे तुम्ही ईश्वराशी एक होणं. मी नेहमी सांगत असतो, सागराचा एक थेंब जेव्हा पाण्यामध्ये परत मिसळतो त्याला म्हणायचं ईश्वराशी एक होणं. माझं स्वतःचं काहीच नाही, सगळं तुझंच आहे, फक्त तुझा प्रतिनिधी म्हणून मी आहे. जेव्हा आपण तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून एखाद्या कार्यक्रमाला जाता दुसऱ्याच्या, त्यावेळेस ते तुमच्याकडे बघता का परिवाराचा सदस्य आहे म्हणून बघता? त्या परिवाराचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे बघता. म्हणजे अख्खा परिवार आला असं ते समजतात समोरचे लोक. हे बरोबर आहे? बरोबर आहे? तसंच आहे. तुम्ही एकटे नाही आहे, तुम्ही अंश आहात. आणि तुमचा पूर्ण अंश कोण आहे? ही वैश्विक ऊर्जा आहे. आणि मग त्या वैश्विक ऊर्जेबरोबर एक होणं यालाच योग असं म्हटलेलं आहे. प्रत्येकासोबत जोडलेलं असणं, ही सर्वांमध्ये एकच परमेश्वर आहे याची जाणीव होणं, याला म्हणायचं एकत्व. मला सांगा, इथे जर कुत्रं आलं तर तुम्ही काय कराल? त्याला गोंजाराल का? नाही, फार गोंडस वगैरे असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण जर असं फार, ते मराठीमध्ये शब्द आहे, लुतळा आलं तर, गाणेडं पूर्ण असं आले तर काय कराल तुम्ही? हां, हाकलून द्याल. बरोबर आहे? सांगण्याचं तात्पर्य काय? त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये तत्व एकच आहे, पण त्याचा आकार काय आहे, त्याची प्रजाती काय आहे, वेगळी. तसं आम्ही त्या प्राण्याला आम्ही हुसकून लावतो, तसं माणूस जर आला तर आम्ही हुसकून नाही लावणार, कारण ती आमची प्रजाती आहे ना. हे बरोबर आहे की चूक आहे? राईट? म्हणजे आम्हाला आमच्यासारख्या दिसणाऱ्या प्राण्यामध्ये एकत्व दिसतं थोड्या प्रमाणामध्ये. आम्ही इथपर्यंतच येऊन देऊ, फार मिठी नाही मारणार त्याला, लगेच ताटामध्ये जेवायला नाही घेणार, लगेच खिशामधून 50 रुपये 100 रुपये काढून नाही देणार. म्हणजे त्याच्याशी पण आमचं एकत्व कसं आहे? लिमिटेड आहे.
जर आमच्या घरातलं जर कोणी आलं जे तुम्हाला 5 वर्षापर्यंत 10-15 वर्ष भेटलंच नाही असं जर कोणी परिचित आलं तर मग कडकडून मिठी मारा, बस 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 जेवण कर माझ्या, आपला घास त्याला खाऊ घाला. हे खरे खोटे? हां, जोपर्यंत तुमच्या दोघांचं भांडण होत नाही पहिलं तोपर्यंत. मग म्हणतात लोक नाही हो भांड्याला भांडे लागायचंच असं. हां, मग तुम्ही भांड्याच्या जन्माला का नाही आली? हां, म्हणजे तुम्ही हे विचार केला पाहिजे की आम्ही भौतिक स्तरावर आकारामध्ये गुंतलो आणि म्हणून आम्ही एकमेकाला वेगळे वाटतो. पण तसा विचार केला तर सगळे मडके एकाच मातीपासून बनलेले आहे, फक्त मडक्यांचा रंग वेगळा आहे ना आकार वेगळा आहे. हां, आणि वेगवेगळ्या कुंभारांनी मडके घडवले म्हणून ते असं वाटतं की नाही हे वेगळे नाही, माती एकच आहे. तसं हे कधी कळतं जेव्हा तुम्ही त्याच्यामधलं आत्म जे स्वरूप आहे ते ओळखायला लागतं. आणि म्हणून तुम्ही परमेश्वराचे अंश आहात आणि त्या अंशामध्येच तुमचं सत्य लपलेलं आहे. आणि तो अंश जेव्हा जेव्हा एखादा पाण्याचा थेंब वाफ होतो बघा आणि आकाशात जातो, पाणी पडतो, नदीमध्ये पोहोचतो, नदी समुद्राला जाऊन भेटतो, तेव्हा तो तृप्त होतो. आणि आमचे लोक काशीला जाऊन, मुस्लिम लोक मक्केला जाऊन हेच शोधतात ना, का मला काय मिळावं, मी माझ्या स्वत्वामध्ये विलीन व्हावं, माझ्या स्रोतामध्ये विलीन व्हावं. पूर्वीचे लोक म्हणायचे आमची माती कुठं झाली पाहिजे, आमच्या माणसांमध्ये. म्हणजे कुठं, गावात जिथं जन्म झाला तिथंच माझी माती झाली पाहिजे. हे पूर्वी लोकांचा अट्टास होता मित्रांनो. म्हणजे आम्ही आमच्या एकत्वाशी एकरूप होणं, आमच्या स्रोताशी जिथून आम्ही आलो तिथं परत एकरूप होणं, तेही जिवंतपणी जाणतेपणी, त्याला स्वातंत्र्य असं म्हणतात, त्यालाच मुक्ती असं म्हणतात, त्यालाच अध्यात्म असं म्हणतात. आणि म्हणून आध्यात्मिक व्यक्ती जो असतो ना तो नेहमी स्वतःच्या बाबतीमध्ये कसा असतो. मी नेहमी सांगतो तुम्हाला, आध्यात्मिक व्यक्ती जर ओळखायचा असेल तर गंध, टिळा, कपडे वगैरे, त्याचं बोलणं चालणं, त्याचं ज्ञान विद्वत्ता ह्याच्यावरून नका ओळखू. त्याच्यावरून तो असेल 90% असेल, जास्तीत जास्त असेल. परंतु ओळखण्याचं सर्वात सोपं सूत्र काय, आध्यात्मिक व्यक्ती स्वतःच्या बाबतीत कसा असतो, कसा असतो, कठोर असतो. कठोर कसा असतो, मग त्याचा शरीराचा विषय असो, त्याची भूक तहान असो, त्याचं भावना असो, मान अपमान असो, काही पण असो, स्वतःच्या बाबतीमध्ये तो कठोर असतो. स्वतःच्या बाबतीमध्ये तो न्यायाधीश असतो, लगेच निर्णय देतो, शिक्षा करून मोकळा होतो, वाद नाही घालत बसत. आणि जेव्हा दुसऱ्याची वेळ येते तेव्हा तो करुणावान असतो, दुसऱ्याच्या बाबतीत तो वकील होतो. आणि सांसारिक माणूस नेमकी याच्या विरुद्ध असतो. सांसारिक माणूस स्वतःची कीव करून घ्यायला फार पुढे येतो, सहानुभूती मिळवायला. स्वतःच्या बाबतीमध्ये वकील असतो, असे मुद्दे मांडतो की मी कसा निर्दोष आहे, मी कसा बालबोध आहे, सज्जन आहे, हे दाखवण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो. पण दुसऱ्याचा विषय निघाला का लगेच न्यायाधीश होतो. हां माहिती, तो असाच आहे पहिल्यापासून, है ना, ते चुगल्याच करायची सवय पहिल्यापासून, आम्ही माहिती आहे आम्हाला. हां, स्वतःच्या विषयाला अहो नाही हो, अहो खरं आहे ते, म्हणून बोललो मी, आणि त्यांच्या काळजीपोटी बोललो. स्वतःच्या बाबतीमध्ये काय आहे, वकील आहे, दलील ठेवतो, बाजू मांडतो. आणि दुसऱ्याच्या बाबतीमध्ये लगेच निर्णय घेऊन मोकळा होतो, त्याला शिक्का मारून मोकळा होतो. हँग टिल डेथ, हां, मरेपर्यंत लटकवा दुसऱ्याला. हो हां, हे लक्षात ठेवा, जीवनामध्ये आध्यात्मिक व्यक्ती होणं फार सोपं आहे, फार अवघड नाही आहे. उपवास, तपास, तीर्थयात्रा वगैरे सगळं 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 करा, पण हे जर नाही केलं ना तुम्ही आध्यात्मिक नाही आहे. स्वतःच्या बाबतीत तुम्ही फार दयाळू आहे तुम्ही, आणि दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे फार असे पॅरामीटर असतात. हां, या नियमात बसतो का, हा, आणि तू मात्र नाही हो, मला सवलत आहे सर. हां, आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे आम्ही स्वतःला भिकारी बनवलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, परमेश्वराशी एकत्व निर्माण केलं की तुम्ही सम्राट आहात. काय घेऊन बसले हे तुम्ही, हे जे जीवनामध्ये ज्याला सुख दुःख म्हणता त्याच्या पलीकडे जे सुंदर जीवन आहे आणि त्याचे तुम्ही सम्राट आहात. आणि म्हणून ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही संसारातच राहाल, भले तुम्हाला ईश्वर प्रसन्न हो. बघा, एखादी शक्ती प्रसन्न होणं,
शक्ती प्रसन्न होणं आणि दुसऱ्याच्या दिव्याकडून आपला दिवा पेटवणं हे पण शक्य आहे. पण अप्पदीप भव. भगवान बुद्ध काय म्हणतात? अप्पदीप भव. अप्पदीप, अप्प म्हणजे काय? स्वतःच आपला दिवा काय करा? पेटवा. तो आतमध्ये आहे, तोच विझलेला आहे, तो स्वतः पेटवायला शिका तो पेटवायला. तो पेटवणं म्हणजेच ह्या परमात्म्याशी एकरूप होणं. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. तुमचा जर मेन टाकीच्या पाईपलाईनला जर नळ असेल तर पाणी कधीच बंद नाही होत, बरोबर आहे ना? आणि जर तुमचा जर सबमेनला कुठेतरी असेल, टोकाला कुठेतरी, तर तासभरच चालू राहील तो. कळलं का तुम्हाला? आता तुमचे जे नळ आहे ना, हे सगळे तासभर चालू आहे. थोडीशी ऊर्जा, थोडंसं पाणी, जगायचं तेवढं फक्त, बस. जर ह्या प्रकृतीशी बरोबर जर आपलं जर संधान साधलं गेलं, जर परमात्म्याबरोबर जर आपली शक्ती एकरूप झाली, तर त्या शक्तीला कुठला अंत नाही. लक्षामध्ये. आणि म्हणून आपण हे जीवनामध्ये लक्षात ठेवायचे की माझ्यामध्ये जे ईश्वरी तत्व आहे, त्या तत्वाला प्रज्वलित करणं आणि त्याला अतिशक्तिशाली करणं, सामर्थ्यवान करणं, त्याला परमात्म्याशी जोडणं, हे काय आहे? अध्यात्म आहे. आणि त्याशिवाय तुम्ही बाहेर जगामध्ये जे काही कराल, अगदी गुरु जरी शोधलात आणि संत जरी शोधले, सगळं केलं आणि तुम्ही सगळं त्याच्यामध्ये देव पाहत असाल, तर तुम्हाला कधी ईश्वरी तत्व मिळणार नाही. हां, तुम्ही ईश्वराचा कृपा प्रसाद प्राप्त कराल, तुम्हाला पुण्यप्राप्ती होईल, तुम्हाला धनसंपदा मिळेल, सांसारिक गोष्टी मिळतील, नाते गोते मिळतील, पण तुम्हाला आत्मज्ञान नाही मिळणार, आत्मशांती नाही मिळणार. आणि म्हणून चला आपण आपल्या आतमध्ये जे ईश्वरी तत्व आहेत त्याच्यावर लक्ष देऊया, त्याला समृद्ध करूया आणि त्याला एवढी शक्तिशाली बनवूया की ते या परम ईश्वराबरोबर एकरूप होईल. आणि त्याच्याशी जेव्हा ते एकरूप होईल ना, तेव्हा तुम्ही जीवनामध्ये सुख आणि दुःखाच्या पलीकडे कायमस्वरूपी सदा आनंदामध्ये जीवन जगा. धन्यवाद.